8-9 वर्ष मी पूर्ण व्यसनामध्ये होतो. केली तर आंघोळ केली, नाहीतर आपले असेच कपडे घालून बाहेर निघाले. 6-6:30 वाजल्यापासून आम्ही त्या शोधामध्येच असायचो किंवा आता कुठून आपल्याला प्यायला मिळते काय नाही, तीच राहायचं फक्त, दुसरं काही ध्येयच नव्हतं. या 7-8 वर्षात त्यांनी खूप आम्हाला त्रास दिला. सारखं म्हणजे दारू प्यायचं, हे करायचं. मग मला कुठं जावं वाटायचं नाही, बसा वाटायचं नाही. कोणी पाहुणे आले तर त्यांच्याकडे सुद्धा जावं वाटायचं नाही, अपमान वाटायचा. पण ह्या 2 वर्षात इतका आनंद झालाय का नाही, भयंकर, खूप चांगलं वाटायला लागलंय. ते योगायोग म्हणा, निमित्त म्हणा, पाणी फाउंडेशनमुळे झालं नाही सगळं. वाटलं सुद्धा नव्हतं ना, स्वप्नातही वाटलं नव्हतं हे असं होईल. डॉक्टरनं सांगितलं होतं की तुमची शेवटची स्टेप आहे म्हणून. त्याच्यानंतर मग माझं व्यसन बंद झालं होतं. अवघ्या 15 दिवसातच गावानं सहभाग घेतला होता. त्याच्यामुळं मी पाणी फाउंडेशनला ही झालो. मग एकदम मला ते आवडलं काम. त्यांचं अटॅचमेंट झाली. नंतर मी 45 दिवस झोपून दिले. जे माझे जवळचे मित्र होते, गल्लीतले मित्र होते माझे, ते शेजारचे, ते भेटायला आले. त्यांचं दररोज बघायचो मी, त्यांच्यापाशी जाऊन बसायचो. पहिल्यांदा त्यांनी सुद्धा मला एवढं हे केलं नव्हतं. त्यांना वाटलं आता हे काय 2-3 दिवस एक तब्येत ठीकूस तर राहील, नंतर पुन्हा पहिले तेच पाडे, पुन्हा प्यायला चालू कर. पण त्यांना सुद्धा विश्वास कधी आला की ज्यावेळेस वॉटर कप स्पर्धा चालू व्हायच्या आधी जे 15 दिवस तयारी असते, त्या तयारीमध्ये मी पूर्ण दिवस होतो, रात्रंदिवस त्यांच्यासोबत. जे काम सांगल ते आपलं काम करायचं. वॉटर कप स्पर्धेमध्ये तर तो एक हिरोच ठरला असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप म्हणजे त्याचं वॉटर कप स्पर्धेमध्ये योगदान आहे. सकाळी 6 पासून ते 10 वाजेपर्यंत रोज 45 दिवस कंटिन्यू आमच्यासोबत असायचा. आणि त्या स्पर्धेपासूनच त्याच्यामध्ये इतका बदल झालेला आहे. आम्हाला सुद्धा इतका विश्वास नव्हता तो एवढा या स्पर्धेमुळे त्याच्यात एवढा व्यसनमुक्त होईल म्हणून. 45 दिवस मी काही का असताना जेवढं होईल मला तेवढं 2-4 टोपले का होईना, खोरं घेऊन ते तिथं रानात उचलले मी दुसऱ्याचे. त्याच्यामुळे थोडं जरा लोकांच्या नजरेत आलो मी. आणि त्याच्यामुळे ह्याचा फायदा मला पुढं पण झाला नोकरीमध्ये. पहिले पण मला जॉब ते होते, पण ह्या दारूच्या व्यसनामध्ये माझा जॉब टिकत नव्हता. मी 1-2 महिने जॉब करायचो, पुन्हा लगेच सोडून द्यायचो जॉब. पुन्हा नंतर वर सुद्धा आमच्या साहेब लोकांना कळालं की नाही बाबा आता ह्याच्यात बदल झालेला आहे, म्हणून त्यांनी मला नंतर पुण्याला पाठवलं विप्रो कंपनीत. तिथं 27 जणांमधून बीडमधून फक्त मी एक सिलेक्ट झालो. मला आधी वाटलं होतं की नंतर व्यसन घेताना की आपलं काहीच आता खरं नाहीये, आपल्याला एक दिवशी जायचंच आहे. पण नंतर ज्यावेळेस हे वॉटर कप मध्ये आल्यानंतर की आपणही काही करून दाखवू शकतो आणि आपल्या काही जिद्द आहे, हे सगळं या वॉटर कपमुळे झालं. तिथून पुढे ओळख मिळाली मला. आणि खरंच व्यसन एकदम ही आहे, काय बरबादी होती, लोक जवळ येत नाहीत. आज म्हणजे आज तुम्ही जर बघितलं असेल की गावात मला म्हणजे जवळ माणसं जर उभा राहतील. मुलगा आम्हाला परत मिळाला पाणी फाउंडेशन मुळे, हे विशेष आहे. ह्याच्यात जास्त आम्हाला आनंद आहे. मी तर पुढल्या माझे जे मित्र आहेत जे असे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना असं सांगू इच्छितो की माझं तर एक उदाहरण आहे. आणि गावात येऊन विचारू शकतात की मी पहिला कसा होतो आणि आता माझ्यात काय बदल झाला. त्याच्यामुळं व्यसनाधीन होऊ नका, सोडून द्या व्यसन. आपले वॉटर कप मध्ये सहभागी व्हा. आणि वॉटर कप हे असं आहे की जलसंधारणच नाही, ते मन संधारण सुद्धा होते.